So Produkt Nummer 2 ist das Bier. Seit wann? Alten Ägypten. Ja, also Römer kannten auch schon im alten Ägypten hergestellt. Schon in alten Ägypten, na? Ja. So Römer kannten es schon, das ist dann seit. Und eingewandert oder ausgewandert für Deutschland? Eingewandert. So Einwanderung, also reinkommen. Auswanderung, ausgehen. So das, ja, eingewandert hier. Und was ist interessant? Es ist interessant, dass Deutsch kommt nicht aus dem deutschsprachigen Raum. It's not from Germany. Although Germans drink a lot, but basically it is not German thing. Das ist eingewandert. Das ist interessant. Und es ist auch interessant, dass schon Römer kannten Bier. Okay, dann next. Also Produkt ist Weihnachtsbaum. Ja. Ein oder raus? Eingewandert. Das ist falsch. Ausgewandert. So, den ersten Weihnachtsbaum gab es in Südwestdeutschland schon im Jahr 1419. It was already there in West Germany in 1419. दुनिया को पता नहीं था इनके यहाँ पे तो Einwandern मीन्स बाहर से अपने देश में आना और Auswandern मतलब अपना देश छोड़ के बाहर चले जाना या अपने यहाँ पे ओरिजिन स्टार्ट होके बाहर कहीं दूसरी जगह पे बात का फैलना. So Weihnachtsbaum. So das ist ausgewandert. Weihnachtsbaum. Und seit wann? Interessantes. Und was ist Interessantes? 1809. Ausländer brauchten die Tradition nach Amerika, wenn es interessant. Wenn es interessiert, 1889 wurde der erste Weihnachtsbaum im Weißen Haus aufgestellt. Means in 1889 अमेरिका के व्हाइट हाउस में भी ये पेड़ रखा गया. फिर तो अक्सर हो गया लेकिन पहली बार 1889 में वहाँ का जो व्हाइट हाउस है प्रेसिडेंट के जो उसमें रखा गया. ओके, नेक्स्ट प्रोडक्ट Gummibärchen. Seit wann? 1920. Okay. Okay. Und Einwanderung oder Auswanderung? Eingewandert oder ausgewandert? Ausgewandert. Mhm. Und interessant. Ja, ausgewandert.
und interessantes. Heute werden jeden Tag 100 Millionen Haribo produziert und weltweit verkauft. Ja. Heute werden jeden Tag 100 Millionen Haribo-Beeren की 100 मिलियन मतलब 10 करोड़ गुमी बेरसन हर दिन बेच देती है ये कंपनी। 10 करोड़ हर दिन, मंथली ईयरली नहीं, हर दिन। Das ist interessant. Also, das ist ein Hit. Ja, unwichtiges Wissen. Unwichtiges. Redakteur. ये वर्ड्स आपको आने चाहिए। जो भी आपने पढ़ लिया ना, ये नहीं होना चाहिए कि आपको आता नहीं है। जैसे सपोज मैं ये पूछ लूं कि बाइत्राग, तो दिमाग में क्लिक करना चाहिए बाइत्राग का मतलब क्या, कंट्रीब्यूशन, आर्टिकल, बाइत्राग। लेजेंड इन मैगजीन बाइत्राग, रीड दिस मैगजीन आर्टिकल। मैगजीन का आर्टिकल है कोई, सो बाइत्राग वर्ड आते ही अब्जात्स। विसन, उनविस्टिगन, ये वर्ड आपको क्लिक कर रहे हैं तो समझ लो आप कुछ सीख रहे हो, क्लिक नहीं कर रहे तो समझ लो बाउंसिंग हो रही है, बस टाइम पास हो रहा है। फिर रिडक्टोयर, रिडक्टोयर इज संपादक। हर न्यूज़पेपर में, मैगजीन में एक मेन जिम्मेदार आदमी जो भी लिखा जा रहा है उसके लिए रिस्पॉन्सिबल है। कोई मिस्टेक्स जाती हैं तो वो रिस्पॉन्सिबल है, कोई फैक्ट की गलती जाती है तो वो रिस्पॉन्सिबल है। संपादक, एडिटर डिपार्टमेंट होता है वैसे तो पूरा एडिटोरियल, बट उसमें भी एडिटोरियल में भी तो कोई एक हेड होगा। दिस पर्सन इज रिडक्टोयर। राफाएल लिस्कर। सो das ist es। यहां पे लिखा है कांटन, एंड व्हाट इज द ओरिजिनल वर्ब? das ist preteritum, या केनन या रिस्टिश केनन। यहां पे वर्ड, इस सेंटेंस में ग्रामर कौन सी यूज हुई है? heute werden jeden Tag 100 Millionen Haribo Beeren produziert und weltweit verkauft। पासिव कौन सा? सिंपल की पास्ट की परफेक्ट? या प्रेजेंस। werden on page 5। या रिस्टिश। गुमी बैट्सन का आर्टिकल क्या होगा? और सिंगुलर का क्या होगा? शन से पता चलता है क्या? शन मेडिसिन का आर्टिकल क्या होता है? हाँ, तो क्या होता है आर्टिकल? एक्सेप्शन था तो कुछ तो दास होता है ना, तो अभी दी। ओके, या ओके, एनीथिंग एल्स इस लेसन में? और हमको बहुत कम किए। कम किया हमने ह्यूरनटाइल। क्यों? ह्यूरनटाइल हम तो वो डिस्कस करते हैं जो आप लोगों को दिक्कत आती है।
इसका ह्यूरन यहाँ कर लेते हैं, आपको अगर यहाँ करना है तो। वो देख लो, हाउस ऑफ प्रॉब्लम ले लो। नहीं, लेकिन वही बात है ना, आप करते नहीं हो ना चक्कर, इसलिए यहाँ पे करवाना पड़ेगा मुझे लग रहा है, क्योंकि मैं एक्चुअली आप लोगों को देता हूँ और फिर आप लोग मेरे को बताते हो उसमें दिक्कत है, वो वाली चीज़ करवाता हूँ मैं आपको ह्यूरन में। Aber jetzt denke ich, so geht es nicht. Moment. Hier. Das war 19. Gute Teile zum Beispiel. Wir nehmen ein oder zwei. Alles nehme ich nicht, aber ein oder zwei. Zum Beispiel einige gute. Moment. Zum Beispiel, nein, nicht hier. Etwas Interessantes. Moment. Das ist für H. Okay, hier. Was ist hier? Sieh mal. Sehen Sie mal, hören Sie die Interviews mit Karatsiana, Ragan und Familie Martinez. Welche Schwierigkeiten nennen die beiden? Which difficulties they face? Wann und wo haben Sie schon einmal fremd gefühlt? This is interview. Wann und wo haben Sie schon einmal fremd gefühlt? कहाँ और कब आपको फ्रेम्ड ये फीलिंग आई कि आप अकेले हो? फ्रेम्ड gefühlt. Das ist dann 14. Okay. Checken hier. 14 vielleicht. Hier. Übung 3. B. Ich heiße Katarzyna und komme aus Polen. Ich bin schon öfters in Deutschland gewesen. Was ich am meisten vermisse, ist das polnische Essen. Am Anfang habe ich sehr meine Familie vermisst. Alles war neu für mich, auch die deutsche Sprache. Was besonders mir Schwierigkeiten gemacht hat, war, wenn ich eine Fahrkarte am Automaten lösen sollte. 2. Was hat sie gesagt? Noch einmal, okay. Sie sagt, wann fühlte sie fremd? अपने देश में नहीं रहती, कहीं और रहती है शायद. इसको कब अजनबी पना फील हुआ? Übung 3. B. Ich heiße Katarzyna und komme aus Polen. Ich bin schon öfters in Deutschland gewesen. Woher kommt sie? Polen, komme aus Polen. Ja, sie kommt aus Polen. Okay. Aber immer schon oft hat sie in Deutschland gewesen. Was ich am meisten vermisste, ist das polnische Essen. Was vermisst sie in Deutschland? Essen. Was? Essen. Essen vermisst sie. Also bekommt sie kein Essen in Deutschland? भूखी रहती है? Wrong. Dann, was vermisst sie? जी vermisst polnisches Essen. पोलैंड वाला तो नहीं मिलता ना, polnisches Essen. Ja. Noch einmal. Öfters in Deutschland gewesen. Was ich am meisten vermisste, ist das polnische Essen. Am Anfang habe ich sehr meine Familie vermisst. Alles war neu für mich, auch die deutsche Sprache. Sie hat auch die Familie, eigene Familie vermisst und schwierig war deutsche Sprache. Was besonders mir Schwierigkeiten gemacht hat, war, wenn ich eine Fahrkarte am Automaten lösen sollte. Und Problem?
kommen beim Fahrkarte. Okay, noch einmal. Sprache. Was besonders mir Schwierigkeiten gemacht hat, war, wenn ich eine Fahrkarte an Automaten lösen sollte. 2. Fahrkarte am Automat. What is automat? जर्मनी में रेलवे स्टेशंस पे टिकट खुद ही लेनी पड़ती है। आप ये मत सोचना कि आपको हर जगह टिकट के लिए आदमी देगा टिकट। हाँ, खुद ही लेनी है टिकट। वो कह रहे हैं इस काम के लिए भी आदमी लगाएंगे क्या? उनका मानना है इतनी अक्ल तो होनी चाहिए आप टिकट ले सको। राइट। सो 10-12 हाँ, वेंडिंग मशीनें होती हैं। हाँ, वेंडिंग मशीनें होती हैं जगह जगह। जैसे अपने एटीएम पे जाते हैं तो खुद ही लेते हैं ना, वहां पे है। ट्रेन में कंफर्मेशन भी होती है। ये खास तौर पे जैसे मान लो कि यहाँ पे चल रहा है मेट्रो चलती है ना अपने जयपुर में, तो अपने तो बाकायदा लोग बैठे हुए हैं, वो दे रहे हैं टिकट। अब तो खुद ही लेनी, तो अपने दोनों है ना, वेंडिंग मशीन भी लगी हुई और आदमी भी दे रहा है। हाँ, वो एक स्टेप आगे चले गए, वहां पे आदमी कहीं कहीं पे ही दे रहा है बस, बहुत ही जरूरी है वहीं दे रहा है बस, बाकी सब जगह मशीन ही दे रही है। सो टिकट चेकर वगैरह तो रहते हैं, घूमते रहते हैं। कहीं आपने देखा कि वही दे रही है तो ये से ही घूम जाऊंगा ना, पेनल्टी तो ठीक लगती है, बट अपने आप ही। अब जब खुद ही लेनी है तो आदमी को इतना तो अवेयर होना पड़ेगा कि किस तरीके से सिस्टम को बनाना पड़ता है, तो उन्होंने बना लिया सिस्टम। ओके, सो डिफिकल्टी फॉर हर वाज टिकट, डिफिकल्टी मीन्स वर द फूड प्रॉब्लम, सी मिस Polish food, she miss family and difficulty at ticket। वहाँ इसको लगता है अरे कोई जानकार हो तो दे दे रे, हेल्प कर दे मेरी। Ja, hallo, ich heiße Emily und komme aus Frankreich und bin seit Oktober 2005 hier in Deutschland. Also als ich hier angekommen bin, habe ich gleich gemerkt, dass das Wetter mir nicht so gut gefallen hat. Und zwar, ich komme aus Südwestfrankreich und bei uns scheint die Sonne sozusagen und hier ist es eigentlich irgendwie ziemlich kalt und im Winter wird es ganz früh sehr dunkel und ich fühlte mich irgendwie ein bisschen deprimiert. Also ich finde das nicht so gut für die gute Laune, aber ich habe mich teilweise daran gewöhnen müssen. Und was das Essen angeht, habe ich eigentlich und vermisse ich immer noch Käse. Das ist nämlich so, dass wir in Frankreich sehr viele Käsesorten haben und ich esse sehr gerne Käse und von daher, ja, ich vermisse eigentlich Käse. Und was vermisst Sie? Welche Schwierigkeiten hat sie? Noch einmal. Kein Problem? Oktober 2005. 2. Ja, hallo, ich heiße Emily und komme aus Frankreich und bin seit Oktober 2005 hier in Deutschland. Also als ich hier angekommen bin, habe ich gleich gemerkt, dass das Wetter mir nicht so gut gefallen hat. Und zwar, ich komme aus Südwestfrankreich und bei uns scheint die Sonne sozusagen und hier ist es eigentlich irgendwie ziemlich kalt und im Winter wird es ganz früh sehr dunkel und ich fühlte mich irgendwie ein bisschen deprimiert. Also ich finde das nicht so gut für die gute Laune, aber ich habe mich teilweise daran gewöhnen müssen.
Und was das Essen angeht, habe ich eigentlich und vermisse ich immer noch Käse. Das ist nämlich so, dass wir in Frankreich sehr viele Käsesorten haben und ich esse sehr gerne Käse. Und von daher, ja, ich vermisse eigentlich Käse. Und Ja? Was ist unterschiedlich? Frankreich und Deutschland? Frankreich. Was? Sie kommt aus Frankreich, aber was vermisst sie hier in Deutschland? क्या मिस करती है? Okay, कुछ तो बोला होगा. Aber was? Sie sagt, das Wetter hier ist hier anders. Sie kommt aus Südwest-Frankreich, das scheint relativ die Sonne. हमारे यहाँ तो सूरज चमकता है, निकलता है, यहाँ तो ठंड बहुत है भाई. फ्रांस से ज्यादा ठंड है जर्मनी में, ऐसे कह रही है ये. Und एक और चीज इसको बहुत मिस होती है, मिस करती है ये. Käse. In Frankreich gibt es so viele Käsearten. Lernen Sie es nach. die Sonne sozusagen und hier ist es eigentlich irgendwie ziemlich kalt und im Winter wird es ganz, ganz früh sehr dunkel und ich fühlte mich irgendwie ein bisschen deprimiert. Also ich finde das nicht so gut für die gute Laune, aber ich habe mich teilweise daran gewöhnen müssen. Und was das Essen angeht, habe ich eigentlich und vermisse ich immer noch Käse. Das ist nämlich so, dass wir in Frankreich sehr viele Käsesorten haben und ich esse sehr gerne Käse. Und von daher, ja, ich vermisse eigentlich Käse. Und So hier, immer noch Käse. das ist also वेगन वेटर फील्ड जी डिप्रीमियर्ड. वो कह रही है कि यहाँ पे तो आदमी को मतलब मूड अच्छा नहीं लगता, सूरज चमकता ही नहीं और वही ग्रे ग्रे सब जगह बर्फ पड़ी है और कुछ हरियाली दिखती नहीं, तो डिप्रीमियर्ड आदमी अच्छा फील नहीं करता. Für die gute Laune ist das nicht gut, ne? Und dann sagt sie, also Käsesorten gibt es viele in Frankreich, aber hier ist sie nicht zufrieden. Also sie sagt, ich vermisse Käsesorten. तो इसमें ये पूछा था कि ये दोनों क्या मिस करती हैं, तो ये तो सूरज मिस करती है और चीज मिस करती है, और ये क्या मिस करती है? कातरे है ना. हाँ, पोलिनिसेशन, ये पोलैंड से है. पोलिनिसेशन और फैमिलियर. Hier ब्रेंड राइशल्ट और मंडी. तो यहां मंडी है और एक ये ब्रेंड है. हाबनेस geschafft, दे आर नाउ इन. वो तो दोनों जर्मनी आए हैं और ये जर्मनी से गए हैं दोनों, अब ये कहीं बाहर रहते हैं. ब्रेंड राइशल्ट 55 ist im Januar 2006 von Berlin nach Kristiansand in Norwegen ausgewandert. नॉर्वे चला गया बंदा, वहां खुश है. Und Mandy arbeitet seit Ende 2013 in einem österreichischen Hotel in Tirol. तिरोल के किसी होटल में. सुनते हैं क्या दुख क्या सुख है इनके. Hören Sie Interviews und sammeln Sie die Informationen zu den Punkten Jobprobleme, fremde Zufriedenheit und Rückkehr. Fremde Zufriedenheit und Rückkehr.
ओके कि ये वहाँ पे जॉब प्रॉब्लम है कि कोई पहले थी अब है या पहले नहीं थी या थी पहले, ये पहले से satisfied है या नहीं है, फ्रेंड्स का क्या सीन है, केयर वापस जाने के बारे में कुछ क्या बात कर रहे हैं, ये गलत तो नहीं फंस गए यहाँ पे, ये बातें कर रहे होंगे। सो फंक्शन श्योर है। Übung 2 B Interview 1 Bernd, wie hast du dich auf die Auswanderung vorbereitet? Ich habe am Donnerstag Bescheid bekommen, dass ich am Montag in Norwegen sein sollte. Zeit zur Vorbereitung war also nicht. Warum bist du ausgewandert? Ende 2005 musste meine Firma schließen und ich wurde entlassen. Ich war dann fast ein Jahr arbeitslos. Mit über 40 hat man in Deutschland als Maurer auf dem Bau keine Chancen mehr. In Norwegen wurden Handwerker gesucht, deshalb habe ich mich beworben. Und es hat auch sofort geklappt. Hier in Norwegen verdient man auf dem Bau besser als in Deutschland. Klar, das Leben kostet mehr, aber hier kriege ich 22 Euro pro Stunde. In Deutschland waren es 8 oder 9 Euro. Gab es Schwierigkeiten? Der Anfang war nicht leicht. Die Sprache war das größte Problem. Ich habe ja kein Norwegisch verstanden, aber meine Kollegen haben sich toll um mich gekümmert und mein Chef hat schnell gemerkt, dass ich was kann. Dann hast du also schon neue Freunde. Ja, meine Kollegen kommen oft abends vorbei und am Wochenende gehen wir zusammen fischen. Wir sind fast wie eine große Familie. Auf einer Skala von 1 bis 5, wie zufrieden bist du mit der Situation? Ich würde sagen eine 1. Mir gefällt's hier. Willst du irgendwann nach Deutschland zurück? Nein, im Moment nicht. Vielleicht, wenn ich in Rente gehe. Interview 2 Mandy, warum bist du ausgewandert? So, warum ist er hier? Ja? Was sagt er? Okay, wir versuchen noch einmal. Kein Problem. Ja? उसने मतलब दो चीजों को ध्यान से सुनना है कि ये गया क्यों था, क्या कंपनी से निकाल दिया गया था या फिर पैसे के लालच में गया या फिर कोई मजबूरी थी, क्यों गया, एक तो ये ढूंढना आपको है ना, यहां कितना कमाता था और वहां कितना कमाता है, सेटिस्फाइड है क्या जहां पे अभी है ये, और फ्री टाइम में क्या करता है। ठीक है। Übung 2 B Interview 1 Bernd, wie hast du dich auf die Auswanderung vorbereitet? Ich habe am Donnerstag Bescheid bekommen, dass ich am Montag in Norwegen sein sollte. Zeit zur Vorbereitung war also nicht. Warum bist du ausgewandert? Ende 2005 musste meine Firma schließen und ich wurde entlassen. Ich war dann fast ein Jahr arbeitslos. Mit über 40 hat man in Deutschland als Maurer auf dem Bau keine Chancen mehr. In Norwegen wurden Handwerker gesucht, deshalb habe ich mich beworben. Und es hat auch sofort geklappt. Hier in Norwegen verdient man auf dem Bau besser als in Deutschland. Klar, das Leben kostet mehr, aber hier kriege ich 22 Euro pro Stunde. In Deutschland waren es 8 oder 9 Euro. Gab es Schwierigkeiten? Der Anfang war nicht leicht. Die Sprache war das größte Problem. Ich habe ja kein Norwegisch verstanden, aber meine Kollegen haben sich toll um mich gekümmert und mein Chef hat schnell gemerkt, dass ich was kann. Dann hast du also schon neue Freunde. Ja, meine Kollegen kommen oft abends vorbei und am Wochenende gehen wir zusammen fischen. Wir sind fast wie eine große Familie. Auf einer Skala von 1 bis 5, wie zufrieden bist du mit der Situation? Ich würde sagen eine 1. Mir gefällt's. Willst du irgendwann nach Deutschland zurück? Nein, im Moment nicht. या इसको पूछा कि 1 से 5 में मान लो ऑफ स्काला 1 bis 5, 1 से 5 में तुमको अगर नंबर देने हो तो कितने दोगे अब की सिचुएशन में, तो पता है इसने एक ही दिया। सुना है आपने पॉइंट? Anfang war nicht leicht. Die Sprache war das größte Problem. Ich habe ja kein Norwegisch verstanden, aber meine Kollegen haben sich toll um mich gekümmert und mein Chef hat schnell gemerkt, dass ich was kann. Dann hast du also schon neue Freunde. Ja, meine Kollegen kommen oft abends vorbei und am Wochenende gehen wir zusammen fischen. Wir sind fast wie eine große Familie. Auf einer Skala von 1 bis 5,
Wie zufrieden bist du mit der Situation? Ich würde sagen eine 1. Mir gefällt's hier. Und willst du irgendwann nach Deutschland zurück? Nein, im Moment nicht. Vielleicht, wenn ich... ये खुश है कि नहीं है, पहले तो ये बताओ। खुश नहीं है तो भी 1 नंबर दे रहा है क्या? हाँ, अरे 1 नंबर बढ़िया वाला होता है यहाँ पे। हाँ, तो एक ही टॉप है। जर्मनी का सिस्टम नहीं देखा क्या आपने? ग्रेडिंग सिस्टम कैसे होता है? जर्मन में ग्रेडिंग सिस्टम ऐसे होता है, 1 का मतलब है टॉप। अरे उल्टा है मामला वहां पे। बच्चों के देखो, बच्चों को जो मार्क्स मिलते हैं ना, वहां पे अगर किसी बच्चे के 6 आ गए, इसका मतलब फेल है। 5 आ गए तो 5 2 में आ सकते हैं, बस 2 सब्जेक्ट में 5 आने का मतलब है सप्लीमेंट्री। 3 में तो 5 आती भी नहीं, 2 में सप्लीमेंट्री अलाउ है, दैट इज 5 आ रहे हैं, इसका मतलब है कि सप्लीमेंट्री। 4 का मतलब है पास, सेटिस्फैक्ट्री, पास होगा 4 में। 3 इसको बोलते हैं आउस, इसको बोलते हैं आउस, इसको बोलते हैं बेफ्रेडिगेंड, इसको बोलते हैं गूट, और इसको बोलते हैं जेर गूट। किसी को जेर गूट आता है तो वो तब आता है जब 81 से लेके और 90 18 90 प्लस 90 प्लस पे जेर गूट आता है, और 80 to 89 इसमें गूट आता है। 70 to 79 इसमें आता है बेफ्रीडिगेंट, मतलब बढ़िया से पास हो गया ये। और सेवेंटी हो गया ना, ये 60 से 69 में आउस राइसेंट का मतलब है सेटिस्फैक्ट्री। गए थे कि अपने सर्टिफिकेट में आपको ये दिखेगा कि आउस आया है कि बैफ आया है कि गूट आया है कि जेर गूट आया है। आउस से कम नहीं दिखेगा, क्योंकि 60 से कम में तो फेल है। और इस बंदे ने दिया खुद को 1 मार्क्स, इसका मतलब है जेर गूट। और इससे पूछा जाओगे तो बोला ना, वापस नहीं जाना, अभी कभी रिटायर होऊंगा तब सोचूंगा, हो सकता है, अभी तो नहीं, अभी तो क्लियर हूं, नहीं जाना। बोलता है वहां पे बहुत खुश है ये गया इसलिए क्योंकि जर्मनी में इसकी कंपनी बंद हो गई थी। गिश्लोसन का मतलब है क्लोज्ड, कंपनी बंद हो गई थी। यस, इसने बोला यहां मेरी कंपनी बंद हो गई थी, धक्के खा रहा था ये कुछ टाइम, तो फिर वहां पे अचानक से इसको मौका मिला, बोला मंडे को ज्वाइन करना है, स्वीडन में चला गया। और जब यहाँ पे इसकी कंपनी में चालू भी थी तो इसको 8-10 यूरो मिलते थे घंटे के, और वहां पे इसको 22 यूरो मिलते हैं घंटे के। कहाँ 8 और कहाँ 3 गुना। हालांकि महंगा है, बोले महंगा है वहां, लेकिन खुश हूं मैं। एक आध कलीग्स हैं वो शाम को मिलने आ जाते हैं और फिशिंग करने जाते हैं हम। बढ़िया काम हो गया। सुनना वापस से एक बार। Übung 2 B Interview 1 Bernd, wie hast du dich auf die Auswanderung vorbereitet? Ich habe am Donnerstag Bescheid bekommen, dass ich am Montag in Norwegen sein sollte. Zeit zur Vorbereitung war also nicht. Warum bist du ausgewandert?
Ende 2005 musste meine Firma schließen und ich Ende 2005 musste meine Firma schließen. 2005 के लास्ट में मेरी कंपनी को बंद होना पड़ा. बोला कि तैयारी कैसे करी तुमने? बोला तैयारी कहाँ, थर्सडे को बोला गया मंडे ज्वाइन कर लेना. तो Vorbereitung Zeit gab es nicht. I did not have enough preparation time. wurde entlassen. Ich war dann fast ein Jahr arbeitslos. So, mir wurde entlassen. Entlassen का मतलब है कि कंपनी से निकाल देना. जब कंपनी बंद होगी तो सभी निकल गए, तो मेरे को भी निकाल दिया गया. wurde entlassen. Und für ein Jahr war ich arbeitslos. एक साल तक घर बैठा था. फिर जैसे ही नौकरी मिलेगी तो भागेगा कि नहीं भागेगा आदमी. Und ich wurde entlassen. Ich war dann fast ein Jahr arbeitslos. Mit über 40 hat man in Deutschland als Maurer auf dem Bau keine Chancen mehr. Als Maurer. Maurer क्या है इसका प्रोफेशन? Maurer. Maurer क्या होता है? Maurer दीवार. वांड दीवार, माउरर दीवार. ये माउरर है मत. यस, मिस्त्री. मिस्त्री यही है. दोबारा सुनो. देखो, आप अगर ये लिसनिंग में जी लगा लोगे ना तो आपको मजा आ जाएगा. एक ही वीडियो से जर्मन आ जाएगी. एक ही वीडियो से. हाँ, मतलब एक वीडियो को उतार लिया तो अगला वीडियो भी सुनने का मन करेगा. पूरा उतारो उसको अंदर कि क्या बोला वो, क्या बोल गया, मुझे कुछ पकड़ में नहीं आया, तो बार बार सुनो उसको. करना क्या, घर बैठ के जर्मनी तो सीखनी है, उसमें इतना मत करा करो. Warum bist du ausgewandert? Ende 2005 musste meine Firma schließen und ich wurde entlassen. Und ich wurde entlassen. सुन तो रहे ना आपको. Ich wurde entlassen. Entlassen का मतलब होता है निकाल देना. छटनी कर दी, मुझे भी निकाल दिया गया. War dann fast ein Jahr arbeitslos. Und ich war dann fast ein Jahr arbeitslos. And then for 1 year I was jobless. Mit über 40 hat man in Deutschland als Maurer auf dem Bau keine Chancen mehr. Und über 40 hat man in Deutschland als Maurer keine Chance mehr. जर्मनी में अगर कोई मिस्त्री हो और 40 साल से ऊपर का हो तो उसके चांसेस नहीं है, क्योंकि लोग सोचते हैं यार 40 से ऊपर का हो गया, खप गया ये तो. क्योंकि 25 का आदमी काम करेगा जो सर एक 40 का करेगा, और 40 के भी बाद में तो कम चांस हो जाएंगे ना. कह रहा है जर्मनी में कम चांस है. तो स्वीडन वाले ऐसे ही हैं, कह रहे आ जाएं क्या हम भी. In Norwegen wurden Handwerker gesucht, deshalb habe ich mich beworben. Und das hat auch sofort geklappt. नॉर्वे उस टाइम पे ढूंढ रहा था ऐसे लोगों को. und deshalb hat das sofort geklappt. और हो गया मेरा काम. geklappt काम हो जाना. das hat geklappt. Hier in Norwegen verdient man auf dem Bau besser als in Deutschland. In Norway verdient man also auf Bau besser als in Deutschland. समझ में आ रहा है? In Norway verdient man auf Bau. Bau मतलब कंस्ट्रक्शन के काम में. besser als in Deutschland. Klar, das Leben. यार हम तो जर्मनी का सोच रहे थे, अब नॉर्वे का सोचना पड़ेगा. अच्छा, 3 गुना. Kostet mehr, aber hier kriege ich 22. Hier kostet auch mehr. यहाँ पैसे खर्चा भी ज्यादा है. Aber wie viel kriegt er? Klar, das Leben kostet mehr, aber hier kriege ich 22 Euro pro Stunde. Hier kriege ich 22 Euro pro Stunde. 8 मिलते थे, अब 22 मिलते हैं इसको पर घंटे के. 1 घंटे के 22 यूरो. In Deutschland waren es 8 oder 9 Euro. In Deutschland war das 8 oder 9 Euro. तो 22 यूरो मिलते हैं, तो हाँ 2000 के आसपास 1 ही घंटे के हो गए क्या. अच्छा, तो 8 घंटे काम करेगा तो आदमी 8-10 तो एक ही दिन में. हाँ, बहुत बढ़िया. ओके. Gab es Schwierigkeiten? Gab es Schwierigkeiten? मुश्किल हुई कि नहीं कुछ? Ja. Schwierigkeiten? Der Anfang war nicht leicht. Die Sprache war das größte Problem. Am Anfang war das nicht leicht. In the beginning it was not easy. Die Sprache war das größte Problem. Language was the biggest problem in the beginning. Ich habe ja kein Norwegisch verstanden. Ich habe ja keine Norwegisch verstanden. मुझे कहाँ आती थी ये नॉर्वेगी.
Aber meine Kollegen haben sich toll um mich gekümmert und mein Chef hat schnell gemerkt, dass ich was kann. Dann hast Aber mein शेफ hat schnell bemerkt, dass ich was kann. लेकिन मेरे बॉस को समझ आ गया था कि मैं कुछ कर सकता हूँ, काम का आदमी हूँ. du also schon neue Freunde. Ja, meine Kollegen kommen oft abends vorbei und da Meine Kollegen kommen oft am Abend vorbei. और यहाँ दोस्त बनेगी नहीं तेरे. हाँ, मेरे जो कलीग्स हैं वो शाम को आ जाते हैं. am Wochenende gehen wir zusammen fischen. Und am Wochenende gehen wir zusammen fischen. शाम को तो मिलते ही हैं रोज, लेकिन वीकेंड में फिशिंग करने जाते हैं, क्योंकि नॉर्वे के चारों तरफ पानी पानी है. पता है आपको नॉर्वे कहाँ है? Ja, sir. सबको पता है ना नॉर्वे कहाँ है? Ja, sir. Okay. Wir sind fast wie eine große Familie. Auf einer Wir sind fast wie eine große Familie. We are almost a big family, like a big family. Skala von 1 bis 5. Wie zufrieden bist du mit der Situation? Ich würde sagen eine 1. Mir gefällt's hier. Mir gefällt hier. Ich würde sagen eine 1. Eine 1 क्यों बोल रही है? 1 ही बोल देता. क्योंकि नंबर्स का आर्टिकल दी होता है. दी 1, दी 2, दी 3. तो कह रहे मैं तो यार इसको नंबर 1 दूंगा. बढ़िया जमगी इसकी. Willst du irgendwann nach Deutschland zurück? Willst du irgendwann nach Deutschland zurück? कभी मन किया तो वापस जाओगे जर्मनी? प्लान है? नहीं, मोमेंटान नेक्स्ट देखेंगे, रिटायरमेंट के टाइम देखेंगे. Ich würde sagen eine 1. Mir gefällt's hier. Und willst du irgendwann nach Deutschland zurück? Nein, im Moment nicht. Vielleicht, wenn ich in Rente gehe. Vielleicht wenn ich in Rente gehe, maybe. Rente gehe, Rente मतलब रेंट गया है. wenn ich in die Rente gehe. रेंट गए का मतलब रेंट पे जाना तो नहीं समझ रहे हो? रेंट पे जाऊंगा, किराए पे जाएगा क्या ये? नहीं है। तो क्या समझे रेंट गए? रिटायर होगा तो यस, पेंशन. रेंट का मतलब है पेंशन. जब पेंशन में चला जाऊंगा तब शायद, अभी तो नहीं. रेंट का मतलब पेंशन होता है। हाँ, रेंट है, हिंदी रेंट गए हैं, पेंशन. ओके, तो समझ में आता है तब तो मजा आता है ना. तो डरा करो मत, बहुत मजा आएगा. लास्ट बार एक बार सुनो, अब की बार समझाऊंगा नहीं. Übung 2. B. Interview 1. Bernd, wie hast du dich auf die Auswanderung vorbereitet? Ich habe am Donnerstag Bescheid bekommen, dass ich am Montag in Norwegen sein sollte. Zeit zur Vorbereitung war also nicht. Warum bist du ausgewandert? Ende 2005 musste meine Firma schließen und ich wurde entlassen. Ich war dann fast ein Jahr arbeitslos. Mit über 40 hat man in Deutschland als Maurer auf dem Bau keine Chancen mehr. In Norwegen wurden Handwerker gesucht, deshalb habe ich mich beworben. Und es hat auch sofort geklappt. Hier in Norwegen verdient man auf dem Bau besser als in Deutschland. Klar, das Leben kostet mehr, aber hier kriege ich 22 Euro pro Stunde. In Deutschland waren es 8 oder 9 Euro. Gab es Schwierigkeiten? Der Anfang war nicht leicht. Die Sprache war das größte Problem. Ich habe ja kein Norwegisch verstanden, aber meine Kollegen haben sich toll um mich gekümmert und mein Chef hat schnell gemerkt, dass ich was kann. Dann hast du also schon neue Freunde. Ja, meine Kollegen kommen oft abends vorbei und am Wochenende gehen wir zusammen fischen. Wir sind fast wie eine große Familie. Auf einer Skala von 1 bis 5. Wie zufrieden bist du mit der Situation? Ich würde sagen eine 1. Mir gefällt's hier. Und willst du irgendwann nach Deutschland zurück? Nein, im Moment nicht. Vielleicht, wenn ich in Rente gehe. Interview 2. 2. Mandy, warum bist du ausgewandert? In Leipzig habe ich keine feste Stelle als Kellnerin bekommen. Die ständige Suche hat mich genervt. Als eine Freundin von mir hier im Ort in einem Hotel angefangen hat, bin ich mitgefahren. Ich wollte mich zuerst informieren, habe dann aber gleich eine Stelle bekommen. Dann war die Jobsuche einfach? Ja, ich brauchte nur ein Vorstellungsgespräch. Das hört sich ja alles ziemlich positiv an. Gab es auch Probleme? Na klar, mein Freund ist noch in Deutschland. Das war schon schwer am Anfang. Und die Telefonrechnung ist immer ziemlich hoch. Aber das Problem haben wir bald gelöst. Er zieht im Sommer auch nach Tirol und fängt als Schreiner an. Dann willst du nicht zurück? Nein, unsere Chancen sind hier besser im Moment. Auf einer Skala von 1 bis 5. Wie zufrieden bist du mit der Situation? Sehr. Ich würde sagen eine 2+.
Wenn mein Freund dann kommt, ist es sicher eine 1. स्वाई प्लस नंबर कितने दोगी? ऑस्ट्रिया में रहती है अभी, जू टिरोल, कितने नंबर दोगी? बोली 2+, लेकिन अगर मेरा दोस्त आ जाता है, बॉयफ्रेंड आ जाता है तो 1 और सेटिस्फेक्शन लेवल बढ़ जाएगा। Wie zufrieden bist du mit der Situation? Und willst du irgendwann noch... Nein, im Moment nicht. Interview 2. Mandy, warum bist du ausgewandert? In Leipzig habe ich keine feste Stelle als Kellnerin bekommen. In Leipzig habe ich keine feste Stelle als Kellnerin bekommen. Leipzig की है, जर्मनी में Leipzig, ईस्ट जर्मनी में नीचे, बर्लिन के नीचे Leipzig, keine feste Stelle als Kellnerin. Kellnerin, what is Kellnerin? Kellnerin, वेट्रेस, फीमेल वेटर है ना, वेट्रेस। कह रही है लाइप्सिस में कोई परमानेंट जॉब ही नहीं थी, काइंड ऑफ दिमाग खराब हो गया वहाँ काम कर, बार बार जॉब ढूंढो, फिर मिलती है थोड़े से टाइम के लिए, फिर जॉब genervt. Vielleicht, wenn ich in Rente gehe. Interview 2. Mandy, warum bist du ausgewandert? In Leipzig habe ich keine feste Stelle als Kellnerin bekommen. Die ständige Suche hat mich genervt. Die ständige Suche hat mich genervt. Ständige, मतलब continuously, Suche, Search hat mich genervt. परेशान होगी। Als eine Freundin von mir hier im Ort in einem Hotel angefangen hat, Als meine Freundin hier angefangen hat in einem Hotel, जैसे ही मेरी एक कोई फ्रेंड थी, उसने यहाँ काम शुरू किया, bin ich mitgefahren. bin ich auch mitgefahren. मेरी दोस्त का जॉब लगा तो मैं भी आ गई, एक के साथ एक फ्री। हाँ, मतलब वहाँ काम नहीं किया, वैसे ही आ गई। हाँ, ईटीवी में मेरा शुरू में सिलेक्शन हुआ नहीं था, मेरे साथ वालों का हो गया था, तो मेरे एक दोस्त हैं, उनका राजसमंद में हो गया था, तो मैं भी चला गया, एक के साथ एक फ्री। तो दोस्त हेल्प करना चाहता है ना, वैसे बाद में मेरा भी हो गया। सो यही उसके साथ हुई। सो कह रही है मेरी दोस्त का हुआ तो मैं भी Ausgewandert. In Leipzig habe ich keine feste Stelle als Kellnerin bekommen. Die ständige Suche hat mich genervt. Als eine Freundin von mir hier im Ort in einem Hotel angefangen hat, bin ich mitgefahren. Ich wollte mich zuerst informieren, habe dann aber gleich eine Stelle bekommen. Ich wollte mich informieren, मैंने सोचा थोड़ा यहाँ का हालचाल रंग ढंग देखूंगी, और फिर जो भी लग गई इस बीच में। तो War die Jobsuche einfach? Ja, ich brauchte nur ein Vorstellungsgespräch. Deshalb? war die Jobsuche einfach? यहाँ जॉब करना इजी था क्या? Ja, ich brauchte nur ein Vorstellungsgespräch. हाँ, एक ही इंटरव्यू देना पड़ा, हो गया। Hört sich ja alles ziemlich positiv an. Gab es auch Probleme? Also, das klingt ja alles ziemlich positiv an. तुम्हारी बातें सुन के तो लगता है सब बढ़िया ही बढ़िया है, कुछ दिक्कत भी आई कि नहीं कभी? Na klar, mein Freund ist noch in Deutschland. Das war schon schwer am Anfang. Mein Freund ist noch in Deutschland. यार मेरा फ्रेंड लोग तो यार अभी भी जर्मनी में ही है, तो शुरू में थोड़ा दिक्कत। Und die Telefonrechnung ist immer ziemlich hoch. Und Telefonrechnung ist immer ziemlich hoch. Es war ziemlich hoch. और मेरे बॉयफ्रेंड से बात करती थी तो बहुत पैसे लगता था, तब इतने पैसे भी कैसे लगाऊं? Aber das Problem haben wir bald gelöst. Aber das Problem haben wir bald lösen. लेकिन इस प्रॉब्लम का हमने जल्दी इलाज निकाल लिया। Das Problem haben wir bald gelöst. Er zieht im Sommer auch nach Tirol und fängt als Schreiner an. Dann? Ja, er nach Tirol kommt und dann fängt er auch die Arbeit. Willst du nicht zurück? Nein, unsere Chancen. Nein, willst du nicht zurück? वापस नहीं जाओगी? Nein, unsere Chancen sind hier besser. यहाँ better है, नहीं जाऊंगी। So sind wir besser im Moment. Auf einer Skala von 1 bis 5, wie zufrieden bist du mit der Situation? Sehr. Ich würde sagen eine 2+. Wenn wie zufrieden bist du? बोले sehr मतलब very much satisfied. Also ich würde 2+ geben. Und wenn mein Freund kommt, dann 1. अभी तो
नंबर दूंगी, लेकिन दोस्त के आने की बात हो गई है, वो भी यहाँ शुरू करेगा काम, तो फिर 1 नंबर दूंगी। 1 इज द बेस्ट। Mein Freund dann kommt, ist es sicher eine 1. आई समझ में? यस सर। मतलब जर्मन समझ में आती है तुमको? बार बार सुनोगे ना तो तुमको मजा आ जाएगा, तुमको लगेगा कि इतने दिन मैं सुन क्यों नहीं रहा था। तो बेटर है आज से ही पढ़ जाओ एक एक चीज। बीच में गैप दिया है तुमने, कम सुनी है। ये देखो बताएंगे कैसे आलू की सब्जी बनाते हैं, काटो फल। सुनना इसको। यस, ये और सुनेंगे हम। Migrationsgeschichten ist lebe in माइग्रेशन स्टोरी है इनकी भी भाई। Hören Sie den Radiobeitrag, welche Aussagen sind richtig? रेडियो में है इनका दोनों का, ध्यान से सुनना पड़ेगा। Jo, Hatice Akgün, Journalistin und Schriftstellerin türkischer Herkunft। Journalistin जर्नलिस्ट है, und Schriftstellerin स्टोरी राइटर भी है। जर्नलिस्ट है, स्टोरी राइटर है, और बेसिकली टर्की की है, जर्मनी में सेटल होगी लगती है। जी लेफ्ट इन डॉइचलैंड वाइल ihre Eltern Gastarbeiter in Berlin waren। सुन के बताना है रिस्टिश या फाल्स, इसको लिखने से पता नहीं चलेगा, सुनना भी पड़ेगा। इसमें लिखा हुआ है कि जी लेफ्ट इन डॉइचलैंड, शी इज लिविंग इन जर्मनी बिकॉज हर पेरेंट्स वर इन बर्लिन als Gastarbeiter, कि बर्लिन में एज ए गेस्ट वर्कर रहे थे। ihre Eltern sprechen wenig Deutsch, उसके पेरेंट्स तो बहुत ही कम जर्मन बोलते हैं। जी haben keinen Deutschkurs gemacht, उसके पेरेंट्स ने कोई जर्मन कोर्स नहीं किया है और कम ही जर्मन बोलते हैं। जी spricht nicht so gut Türkisch, वो टर्की इतनी बढ़िया नहीं बोलती। deshalb schreibt sie auf Deutsch, और इसी कारण से वो जर्मन में लिखती है। ओके, सुनते हैं क्या बात है। 28 ist nicht Übung 28. Hallo? Übung 1. A. Ich freue mich, in unserer Talkrunde zwei wunderbare Frauen im Studio begrüßen zu dürfen. Hatice Akgün und Franka Potente. Sie sind unseren Zuhörerinnen und Zuhörern mit Sicherheit bekannt, aber ich möchte sie doch kurz vorstellen. Zu meiner Linken sitzt Journalistin und Schriftstellerin Hatice Akgün. Ihr Vater ist 1972 gemeinsam mit der gesamten Familie als Gastarbeiter ins Ruhrgebiet gekommen, um genau zu sein, nach Duisburg. Sie waren zu diesem Zeitpunkt 3 Jahre alt. Mittlerweile leben und arbeiten sie in Berlin. Sie schreiben auf Deutsch. In einem Interview sagten sie einmal, dass sie eher Probleme mit dem Türkischen hätten. Bei ihren Eltern sei es hingegen genau umgedreht. Darüber und über viele andere interessante Fragen möchten wir später sprechen. Unser zweiter Gast zum... So, parents were Gastarbeiter in Berlin. गेस्ट वर्कर बर्लिन में थे। बर्लिन में थे क्या? ओके, रूरगेबिट सुना आपको? जी सर। ओके, und ihre Eltern sprechen wenig Deutsch, इसके पेरेंट्स कम ही जर्मन बोलते हैं। ओके, जी spricht nicht so gut Turkish, वो टर्किश कम बोलती है। फिर सुनते हैं। Meiner Rechten Hatice Akgün und Franka Potente. Sie sind unseren Zuhörerinnen und Zuhörern mit Sicherheit bekannt, aber ich möchte sie doch kurz vorstellen. Zu meiner Linken sitzt Journalistin und Schriftstellerin Hatice Akgün. Ihr Vater ist 1972 gemeinsam mit der gesamten Familie als Gastarbeiter ins Ruhrgebiet gekommen.
बर्लिन में तो नहीं ना, नहीं सर। मीन्स फॉल्स। रूर के बीट में आए और फिर उसने बताया भी एग्जैक्टली आए कहाँ, genau zu sein, nach Duisburg. दुइसबुर्ग। रूर के बीट में तो 53 सिटी है, तो एग्जैक्टली बताया फिर इसने दुइसबुर्ग। सो फर्स्ट वाला हो गया रोंग। Und zu diesem Zeitpunkt 3 Jahre alt. Und sie was then only 3 years old. Mittlerweile leben und arbeiten sie in Berlin. Or now she is living in Berlin. Sie schreiben auf Deutsch. In einem Interview sagten sie einmal, dass sie eher Probleme mit dem Türkischen hätten. So एक बार इसने अपने इंटरव्यू में बताया था कि इसको प्रॉब्लम किस में है, टर्किश लैंग्वेज में, और लिखती है जर्मन में। Bei ihren Eltern sei es hingegen genau umgekehrt. Und bei Eltern ist gegen genau umgekehrt, और उनके पेरेंट्स के साथ उल्टा है, मतलब उनको जर्मन में प्रॉब्लम है। Darüber und über viele andere interessante. So according to this, 1 ist falsch, 2 Richtig? und 3 richtig. okay. Here Franka Potente, Schauspielerin und Schriftstellerin, Deutscher Herkunft, वो बाहर की है लेकिन जर्मन में लिखती है, और ये जर्मनी की है लेकिन बाहर चली गई है। जी Schauspielerin, ये एक्टर एक्ट्रेस है, und Schriftstellerin और राइटर भी है, Deutscher Herkunft, बेसिकली जर्मनी की है। Sie war viele Male in den USA zum Studium, beruflich und auch privat. ये यूएस में पढ़ाई के लिए, प्रोफेशन के लिए और प्राइवेट कारणों से भी बहुत बार यूएस गई है। ओके, Potente lebt jetzt wegen der guten Angebot in Film und Fernseher in den USA. अच्छे ऑफर मिलने के कारण यूएस चली गई, ये है सेकंड रीजन। Dann sie spricht Englisch und spielt auch in amerikanischen Serien und Filmen. इंग्लिश बहुत अच्छी बोलती है और अमेरिकन फिल्म में और फिल्म सीरीज वगैरह करती है। Fragen möchten wir später sprechen. Unser zweiter Gast zu meiner Rechten, Franka Potente, ist sicherlich einem sehr großen Kinopublikum aus Filmen wie Lola rennt oder The Bourne Identity bekannt. Sie arbeiten mittlerweile aber auch erfolgreich als Schriftstellerin. Sie sind in Nordrhein-Westfalen aufgewachsen, leben nun jedoch schon seit einigen Jahren mit ihrem US-amerikanischen Mann und ihrer gemeinsamen Tochter in Los Angeles. In den USA sind sie seit einigen Jahren auch in sehr erfolgreichen Fernsehserien, wie zum Beispiel in Dr. House oder The Bridge zu sehen. So, स्टडी, प्रोफेशन और प्राइवेट, बहुत बार जर्मनी यूएस गई है। नहीं, ये गई नहीं है, ये तो वहीं रहती है, सेटल ही हो गई है तो। हाँ, वहीं सेटल हो गई है तो। Potente lebt jetzt wegen der guten Angebot in Film, Fernseher in den USA. अच्छे ऑफर के कारण वहाँ है। Sie spricht fließend Englisch und spielt auch in amerikanischen Serien und Filmen. फिल्म में, सीरीज वगैरह में काम करती है। So, eine ist richtig. Umgedreht. Viel interessanter zweiter Gast zu meiner Rechten, Franka Potente, ist sicherlich einem sehr großen Kinopublikum aus Filmen. Okay, das ist eigentlich gleich. Sie sollten jetzt ein bisschen Hausaufgabe bekommen. Was bekommen? Also das haben wir gemacht eigentlich. Das wurde erledigt. आप एक काम करना, इसका लिसनिंग कंप्लीट करना। ओके, इसका लिसनिंग कंप्लीट करना, और इसके अलावा एक ये वाले रीड करके आ जाना। दिस पार्ट, दिस वन पेज नंबर 186 पे यूरोपियन यूनियन के कुछ इंस्टीट्यूशंस के बारे में है इंफॉर्मेशन। सो लिसनिंग प्लस इंस्टीट्यूशन,